काही चालढाल चांगली नाही. त्याला बाहेर इतकं कर्ज घेतलंय त्यांनी की ते कर्ज आमच्याकडनं फेडता येणार नाही. हा मटका खेळतो. बरंच काही सांगितलं होतं तिच्या आई वडिलांनी, ज्या रवीच्या आई वडिलांनी ते सांगितल्याच्या नंतर तिला सगळं सांगितलं मोनिकाला. मोनिका प्रेमात आंधळी झाली होती. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती म्हणली की आज ना उद्या सुधरल मम्मी, मी तिचं कर्ज फेडती, मी त्याला सांभाळते. आई तुझ्या पाया पडते, तू माझं ऐक. प्रेमात आंधळी झालेली मोनिका म्हणली. मोनिकाचं जीव जडलेला असल्यामुळं ती काय ऐकायला तयार नव्हती आईचं. आई शेवटी थकली. तुला जसं वाटेल तसं कर असं म्हणल्याच्या नंतर यांचं धूमधडाक्यामध्ये लग्न झालं रवीचं आणि मोनिकाचं. काही वर्ष झाल्याच्या नंतर ह्याला चांगलं सुखाचा संसार चालू होता. हिला काय मोनिकाला 1 वर्षामध्ये मुलं बाळ काही झाले नाही. आणि जो रवी आहे ह्यांनी हळूहळू रंग दाखवायला सुरुवात केली. हा आता मोठ्या क्लब मध्ये जावं लागला. दारू बिरूचे शॉकिंग झाला. मोठे मोठे मटके खेळू लागला. म्हणजे मोठमोठे मॉल, आपलं मटक्याचे मॉल